मी सध्या पुण्यातील चांदणी चौक परिसरात आहे आणि माझ्या शेजारी जे युवक बसलेले आहेत ते निखिल रहांगडाले नावाचे युवक आहेत. खरं तर कामानिमित्त ते पुण्यात राहतात, मात्र त्यांची पत्नी आणि मुलगा गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये अडकलेले आहेत. ते देखील कामानिमित्त बांगलादेशमध्ये होते, मात्र बांगलादेशमध्ये जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर ते म्हणत आहेत की भारतीयांना टार्गेट केलं गेलं, त्यावेळेस ते भारतात निघून आले. मात्र त्यांची पत्नी आणि मुलगा बांगलादेशमध्येच आहेत आणि त्यांच्या पत्नीला आणि मुलाला भारतात येण्यासाठी व्हिसा दिला जात नाहीये. नक्की काय प्रकरण आहे हे त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. तुमची पत्नी आणि मुलगा बांगलादेशमध्ये आहे म्हणतायत, किती दिवसापासून बांगलादेशमध्ये आहेत, नक्की काय प्रकरण आहे? ॲक्च्युअली माझी पत्नी तिथली नागरिक आहे, बांगलादेश मूळची. त्यांचे आई वडील सुद्धा बांगलादेशचेच आणि माझी पत्नी सुद्धा बांगलादेशचीच रहिवासी. पण माझं लग्न 2019ला तिच्यासोबत झालेलं आणि मला एक मुलगा सुद्धा आहे. म्हणजे तुमचं शिक्षण भारतात झालं आणि कामानिमित्त तुम्ही बांगलादेशला गेलेला? हो हो, मी तर महाराष्ट्राचा गोंदिया जिल्ह्याचा आहे. मी माझं शिक्षण पॉलिटेक्निक झालेलं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये. त्यानंतर मी BE केला नागपूरमधनं आणि झाल्या मग नोकरीच्या शोधात मी बांगलादेशात गेलो. बरं, मग लग्न तुमचं कसं झालं? बांगलादेश म्हणजे त्या हिंदू आहेत की मुस्लिम आहेत, नक्की काय आहे? नाही, मी तर हिंदू आहे, माझी वाईफ सुद्धा हिंदू आहे, ती बांगलादेशी हिंदू. बांगलादेशी हिंदू. बरं, हो. मग कधी लग्न झालं तुमचं आणि काय करतात तुमच्या पत्नी, किंवा तिकडे काय व्यवसाय करतात, नोकरी करतात? माझी पत्नी व्यवसायाने ॲक्च्युली तिचं LLB आणि LLM झालेलं आहे, पेशाने वकील. नंतर ती आता बांगलादेशमध्ये तिथल्या लँड रजिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. बरं, म्हणजे सरकारी नोकरीला आहेत बांगलादेशमध्ये? हो, सरकारी नोकरीला. मग नेमकं त्यांना भारतात काय यायचं आहे, काय कारण आहे? तुम्ही म्हणताय मुलगा आजारी असतो, त्याच्या उपचारासाठी यायचं आहे. कारणं तर भरपूर असतात, फॅमिली म्हटलं की भरपूर सारे कारणं येतात. तर त्यामध्ये आता ती माझी पत्नी आहे, तर मला असं वाटतं की तिला इथे ॲक्सेस मिळावा. तशी ती तिथं नोकरीला आहे तर ती कंटिन्यू तर राहणार नाही, येईल 1-2 महिने राहील, नंतर जाईल, बरोबर. आणि माझ्या मुलाची पण प्रकृती बरी नाही आणि बांगलादेशमध्ये तेवढं खास ट्रीटमेंट होत नाही. हे तर माझ्यापेक्षा आणखी कित्येक लोक भारतामध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. माझ्या मुलाला स्पीच डिले झाल्यापासून त्याला ॲडेनॉइडचा प्रॉब्लेम आहे, तर डॉक्टरांनी त्याला लवकरात लवकर सर्जरी करायला सांगितलेलं आहे. तर म्हणून सुद्धा आम्हाला त्यांना इथे यायचं. पत्नी आणि मुलगा भारतात यावा म्हणून कधीपासून तुम्ही प्रयत्न करताय? नेमके काय काय प्रयत्न केलेले आहेत? आता 1 वर्ष होईल याला. 1 वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. एंट्री विजासाठी 2दा आम्ही अप्लिकेशन केलेलं, पण त्याचा काही रिक्वेस्ट आला नाही. माझी पत्नी इंडियन हाय कमिशन ऑफ राजशाहीला कितीतरी वेळा गेलेली आहे, पण तिथूनही काही रिस्पॉन्स आला नाही. मी भारतामधून इंडियन हाय कमिशन ऑफ राजशाही यांना कितीतरीदा फोन केला आहे, पण त्यांनी त्याचा काही रिस्पॉन्स मला मिळालेला नाही. मी भरपूर सारे ईमेलसुद्धा केलेले आहेत, ईमेल्सचा सुद्धा मला रिस्पॉन्स मिळालेला नाही. तुम्ही कुठल्या मंत्र्यांना किंवा कुठल्या नेत्यांना भेटला होता का? त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं होतं? हो, मी मुरलीधर मोहोळ साहेबांना भेटलेलो. मुरलीधर मोहोळ साहेब म्हणाले होते मला की तुमचं काम होणार, पण ते त्याच्यातून पण काही मला रिझल्ट मिळालेला नाही. आणि आमचे जे आमदार साहेब आहेत आमच्या गोंदिया जिल्ह्याकडले, म्हणजे आमच्या मतदार क्षेत्रातले राजकुमार बडोले साहेब, त्यांनी मला लिखितमध्ये दिलेलं की हा मुलगा इथला आहे, मी याला ओळखतो, तर याला विजा देण्यात यावा म्हणून त्यांनी ते दिलेलं. तर जेव्हा माझ्या वाईफनी विजेचं आवेदन केला, ते डॉक्युमेंट आम्ही तिथं जमा केले होते आणि आमच्या गावच्या सरपंच साहेबांनी सुद्धा मला ते लिखितमध्ये दिले. किती वर्षापासून तुम्ही तुमचा मुलगा आणि पत्नी नेमकं भेटलेलं नाहीयेत? आता अंदाजित 1 वर्ष. आठवण येत नाही त्यांची? इतके दिवस झालं पत्नीला मुलाला भेटलेलं नाहीये तुम्ही? आठवण तर येणार, पण 2 देशांचा प्रॉब्लेम आहे, विजा नाही मिळत, काय करणार. तुम्ही कधी भारतात आला? ज्यावेळेस बांगलादेशमध्ये जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस भारतात आला का तुम्ही? हो, ॲक्च्युली त्यावेळेला सिव्हिल वॉर सारखं घडलेलं तिथं. तिथलं पोलीस वर्सेस आर्मी असं, म्हणजे युद्धच म्हटलं जाईल त्याला एका प्रकारचं. कारण तिथले 3,000 ते 4,000 पोलिसांना जाळून मारलं तिथल्या लोकांनी. तर बाकी लोकांची काय परिस्थिती. आणि तिथं आता सध्या अँटी इंडिया सगळं सुरू आहे, तर त्यामुळे भीती सगळ्यांनाच वाटते, मला पण वाटली, म्हणून मी आलो. म्हणजे इंडियन लोकांना बांगलादेशमध्ये टार्गेट केलं जात होतं? ऑब्विसली केलं जातं आहे. आणि वरून जर मी मुस्लिम असतो तर तेवढा प्रॉब्लेम नसता आला. हिंदू असल्यामुळे ऑब्विसली प्रॉब्लेम येणार. असं नाही की हिंदू दिसताच मारतात, पण असतात काही काही गोष्टी. म्हणजे हिंदू लोकांना विशेषतः बांगलादेशमध्ये त्रास दिला जातो असं म्हणणं आहे तुमचं? हो, त्रास दिला जातो. आता तुमची पत्नी आणि मुलगा जे आहेत ते बांगलादेशमध्ये सुरक्षित आहेत का? काय परिस्थिती आहे? सध्या तर सुरक्षित आहेत, पण मनामध्ये नेहमी धोका असतो की काही झालं तर उद्या, असला नेहमी विचार करत असतो. म्हणून माझा असा विषय आहे की त्यांनी इंडियात येऊन राहावं.
आता आणखी काय प्रयत्न केले जाणार आहेत तुमच्याकडून? तुम्ही म्हणताय मुरलीधर मोहोळांना भेटलो, ते काय म्हणले होते? मुरलीधर मोहोळ तुम्हाला भेटला तेव्हा काय म्हणले होते? साहेब तर बोलले होते की तुमचं काम होणार, पण ते मला कळून आलं ते तर होणार नाही वाटतंय. म्हणून आता परत आम्ही मेडिकल विजासाठी आवेदन केलं आहे. कारण डॉक्टर बांगलादेशातल्या डॉक्टरांनी बोलले की याला लवकरात लवकर याचं ऑपरेशन करा, नाहीतर प्रॉब्लेम होईल. याला तुमच्या पत्नीच्या आणि मुलाच्या सातत्याने तुम्ही संपर्कात असता का? नेमकं काय बोलणं होतंय तुमचं? किंवा तिकडून ते म्हणतायत का की लवकरात लवकर आम्हाला भारतात येण्याची सोय करा वगैरे काय? माझ्या पत्नीसोबत आणि तिथले जे पण फॅमिली आहे, माझे सासू सासरे सगळ्यांसोबत माझा दररोज संवाद होतो व्हिडिओ कॉलवर. तर माझी पत्नी म्हणताय की मुलाला तरी वाचवा, त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत आहे, कुणी बघणारा कुणी नाही, मी एकटी आहे, कुठं कुठं मुलाच्या जीवाला धोका आहे तुमच्या? धोका म्हणजे आता बिमारी आल्यानंतर जर श्वास घ्यायला येत नाही मुलाला? श्वास घ्यायला येत नाही, ॲडोनाइडचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे त्याला गळ्याला श्वास घ्यायला त्रास होतो, सर्दी खासी असते, टॉन्सिल झालेला आहे आणि त्याला इन्स्टंट ऑपरेशनची गरज आहे. तर त्याच्यासाठी आम्ही मेडिकल विजाचं आवेदन सुद्धा केलेलं आहे. होप होईल ते, आता बघू काय होतंय. खरं तर तुमची पत्नी देखील हिंदू आहे, तुम्ही देखील हिंदू आहात, आपलं सरकार देखील हिंदुत्ववादी असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं. मात्र एका बाजूला पाकिस्तानातून अनधिकृतपणे आलेल्या महिलांना या ठिकाणी राहून दिलं जातं. अनेक बांगलादेशी नागरिक जे आहेत ते अनधिकृतपणे इथं येतात, त्यांना राहून दिलं जातं. मात्र तुम्ही कायदेशीर प्रक्रिया करून पत्नीला आणण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तो यशस्वी होत नाहीये. मला तर वाटत नाही सरकार हिंदूवादी आहे, कारण मी बघितले, मी तर हिंदू प्लस मराठी आहे, पोआर कास्टचा आहे मी. म्हणजे हिंदू असून सुद्धा माझ्यासोबत असं होतंय, तर मी कसं या सरकारला हिंदूवादी म्हणू? कारण जेव्हा माझ्या वाईफनं आवेदन केला विजासाठी, आमदाराकडून लिखित घेतलेलं आहे, सरपंचाकडून लिखित घेतलेलं आहे आणि भरपूर साऱ्या काही माझ्या घर टॅक्स पावतीपासून बिलापासून सगळं काही, माझ्या शिक्षणापासून सगळं काही मी जमा करत असताना सुद्धा, आणि त्यांना माझ्या 4 वर्षाच्या मुलाची दयात नाही आहेत. कसलं हिंदुत्व? मला तर ते काय माहीत आता कोण काय हिंदुत्व काय, मला नाही कळलं त्यातलं काही. मला नाही वाटत काही सरकार हिंदूवादी आहे आणि हिंदूंना संरक्षण दिलं जाते, मला तर नाही वाटत. नक्कीच आपण पाहतोय की मुलाला आजार आहे आणि श्वास घ्यायला त्रास होतोय, त्यांना मेडिकल विजा मिळावा यासाठी या तरुणाकडून प्रयत्न केला जातोय. खरं तर हे कागदपत्र त्यांच्या हातात आहे, त्यांनी जे बांगलादेशमध्ये लग्न केलेलं आहे त्याची देखील सर्टिफिकेट आहेत. आम्हाला कागदपत्र दाखवा तुमची, नेमकी यामध्ये काय काय आहे ते. हे माझे ग्रामपंचायत जे असते ना, त्यांच्याकडून मी लिहून घेतलंय की मी जन्मापासून ओळखतो वगैरे वगैरे, यांच्या वाईफला विजा देण्यात यावा. हे काही कागदपत्र माझ्या वाईफने तिथं इंडियन हाय कमिशनला 2दा आवेदन दिलेलं होतं. पासपोर्ट नाही, हे आवेदन आहे तिथलं आवेदन, म्हणजे विजा मिळावा म्हणून 2दा केलेलं होतं, पण 2दा त्याचा रिप्लाय आलेला नाही. परत केलाय 3ऱ्यांदा, आता बघू काय होतंय. तर अशा प्रकारे सगळे डॉक्युमेंट आहे. हा माझ्या मॅरेज सर्टिफिकेट आहे. हे तुमचं लग्नाचं सर्टिफिकेट? हो हो हो, लग्नाचं सर्टिफिकेट आहे आणि दाखवतोय. भरपूर काही आहे दाखवायला. हे सगळे आवेदन आहेत, त्यांनी 2-3दा केलेले होते ना, म्हणून भरपूर सारा ढीक जमा झालाय माझ्याकडे. दाखवायला भरपूर सारे डॉक्युमेंट आहेत. आणि हा माझा पुरावा की मी भारताचाच नागरिक आहे म्हणून. मी तसा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे, म्हणून मला मराठी विदर्भाचा असल्यामुळे माझी थोडी मराठी वेगळी होऊ शकते. पुण्यामध्ये थोडी मराठी चांगली बोलली जाते. तुम्ही मुरलीधर मोहोळांना भेटला होता म्हणता, त्यांनी काय तुम्हाला पत्र वगैरे किंवा काय दिलं होतं का? नाही, मुरलीधर मोहोळ साहेबांनी काही दिलेलं नव्हतं. ते म्हणाले की आम्ही तुमच्यासाठी काम करू. हे आमदार बडोले साहेबांचं आहे, त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं होतं की तुम्हाला कामात येईल म्हणून, पण त्याचा पण काही उपयोग झालेला नाही. मुरलीधर मोहोळांना 2 वेळा भेटला, काय सांगितलं त्यांनी? केंद्रीय मंत्री आहेत ते, काय त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं किंवा काय बोलणं झालं होतं? साहेबांनी पहिल्यांदा त्यांनी दुपारी मी कसबा मतदारसंघात भेटलेलो होतो त्यांना, तर त्यावेळेला गर्दी असल्यामुळे साहेब तिथं माझ्याशी डायरेक्ट संवाद साधू शकले नाही. पण साहेबांनी 2-3 दिवसानंतर मला फोन केला होता आणि साहेब म्हणाले की तुमचं काम मी 100% करणार. पण ते झालं नाही. मी परत त्यांच्याकडे गेलेलो, तर तिथले त्यांचे जे पर्सनल असिस्टंट असतात त्यांच्याकडे त्यांनी पाठवलेलं होतं. त्यांचं नाव कदाचित व्यास काहीतरी आहे. तर त्यांनी सुद्धा माझ्याकडून फोन करून भरपूर वेळा विचारपूस करून घेतली की काय आहे वगैरे वगैरे, पण काही रिझल्ट काही मिळाला नाही किंवा नंतर त्यांनी माझ्याशी संपर्क पण केला नाही. नंतर मी पण संपर्क केलेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मला काही मदत मिळाली नाही. नक्कीच आपण पाहतोय की उच्च शिक्षित तरुण आहे, कामानिमित्त बांगलादेशमध्ये गेला होता. त्या ठिकाणी एका हिंदू मुलीसोबत त्याचं लग्न झालं. त्यानंतर त्यांना एक अपत्य देखील झालंय. मात्र आपल्या पत्नीला आणि आपल्या मुलाला त्याला आपल्या मायदेशी आणायचंय आणि त्यासाठी
तो प्रयत्न करतोय, गेल्या 1 वर्षापासून प्रयत्न करतोय, मात्र गेल्या 1 वर्षापासून या प्रयत्नांना यश भेटत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी हा युवक जो आहे तो हतबल झालेला दिसतो. यामुळे आता पुढे नेमकं यामध्ये काय होतंय, कधीपर्यंत यांच्या पत्नीला आणि मुलाला विजा भेटतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.